स्लो मो पण दमले का तुम्ही? हो दमलो माही. होऊ शकता अजून आम्ही काहीच वरती आलो नाही आणि हे पोरं दमले दोघ जण. भैया ने यहाँ पे हाथ पे खेकडा को पकड़ लिया. वरती पाऊस आहे का? चलो गाईज, तर तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये एकदा परत एकदा स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लोअर करणार आहेत ब्रह्मगिरी. ब्रह्मगिरी हे नाशिकपासनं 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तुम्हाला जर ब्रह्मगिरीला जर जायचं असेल तर तुम्ही मुंबई पुणे कुठून जरी जायचं असेल, नाशिक रोडच्या रेल्वे स्टेशनला उतरल्याच्या नंतरून 245 नंबरची बस पकडायची आहे. बस पकडल्याच्या नंतरून तुम्ही एकदम त्र्यंबकेश्वर गावामध्ये उतरायचं आहे. कायच तर आपण उतरलेलो आहे त्र्यंबकेश्वर गावामध्ये. आता बस स्टँडपासून तुम्हाला अर्ध्या ते 1 किलोमीटर अंतरावर चालत जायचं आहे. आणि तुम्हाला या बाजूला छोटे मोठे हॉटेल पण तुम्हाला राहण्यासाठी भेटून जातील रेंटवर. तर गाईज, आपण या ठिकाणी बघू शकता पोहोचलेलो आहे त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ. म्हणजेच 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. तर गाईज, आपण थोड्याच अंतरावर चालत गेल्यावर आपल्याला बघायला भेटेल कुशावर्त कुंड. तर असं म्हणतात की या ठिकाणी आंघोळ केली तर जे पण आपण काही पाप केलं आहे ते या ठिकाणी धुवून जातं. श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी कुंडावर खूपच जास्त प्रमाणात गर्दी राहते. तर तुम्ही बघू शकता मंदिराचं काम कसं केलं आहे. पूर्ण दगडामध्ये कोरीव काम आहे या मंदिराचं. तर आम्ही आलो आहे त्र्यंबकेश्वरला. आता चढायला सुरुवात केली आहे. दुकानं आहे पण ते बंद आहे सध्या पावसामुळं. समोर येत आहे माणसं. वरती पाऊस आहे का? बघू शकता ते वरतूनच ते माणसं आले. आम्ही त्यांना विचारलं पण ते पाऊस चालू आहे का? ते म्हणे खूप जोरात पाऊस चालू आहे. दमले का तुम्ही? हो दमलो माही. होऊ शकता अजून आम्ही काहीच वरती आलो नाही आणि हे पोरं दमले दोघ जण.
फुल सेफ्टीसोबत आलेले मुलं. एकाच्या हातात पाणी बॉटल आणि एकाच्या हातात मोबाईलसाठी फुल सेफ्टी कवर. म्हणजे वरती गेल्यावर पावसाची काही भीती नाही आम्हाला. सो वरती जाऊन मी त्यांची एक व्हिडिओ काढतो. हां आता थोडा पाऊस चालू झालेला आहे. बघा पाऊस चालू झाला आहे आता. भैयांनी पण त्याचं मोबाईल सेफ्टीसाठी कवरमध्ये टाकत आहे. इथे खूप लांबून लोक फिरण्यासाठी येतात. क्या नजारा है भैया, देखो. लय खाली है अभी भैया, ये इतना ही है सबका. मेरे को नहीं पता है, इतना साइज दिखता है. तर गाईज आपण बघू शकता, आपण या ठिकाणी वर जात आहोत आणि आपल्याला लागले आहे डोंगरामधनं कोरलेल्या कोरीव पायऱ्या. तर बघू शकता एकच माणूस या ठिकाणी जाऊ शकतो. म्हणजे 2 पाय वाट आहेत, एक त्या साईडने एक ह्या साईडने. बघू शकता या ठिकाणी लोकांची जाण्याची येण्याची गर्दी चालू आहे आणि पाणी पण या ठिकाणी वाहू राहिलं. छोटे तुम्हाला धबधबे या ठिकाणी बघायला भेटतात. बघू शकता आजोबा पण या वाव सकते हम. कुठं आलो आता पूर्ण वरती. मंदिर कर रहे है उधर बंदर है. मंदिर का नहीं तो मोबाइल लेके अरे वो भाग जाएगा. हाँ हाथ में फंसा लेना उसको. देखो कितना अच्छा लगा दिखाई दे रहा है. वाह बारिश चल रहा है कि नहीं ऊपर. बोला था मैं ऊपर बारिश होगा. तर मित्रांनो आपण बघू शकता या ठिकाणी पायऱ्या संपलेल्या आहे आणि पाय वाट लागलेली आहे. तर रस्त्यामध्ये पाऊस पडत होता म्हणून मी पूर्ण ओल्लो झालेलो आहे. शर्ट पॅन्ट सगळं ओल्लो झालेलं आहे. आणि आता तर फायनली गाईज आपण या ठिकाणी पोहोचलो आहे ब्रह्मगिरीच्या डोंगराच्या पूर्ण वरती. तर बघू शकता खूपच जास्त जोरात या ठिकाणी हवा चालू होती आणि सगळ्यांचे कपडे एकदम अशा उडत होते. डायरेक्ट माणसाला असं फेकलं एवढी जोरात हवा चालत होती. बघू शकता या ठिकाणी एक मावशी त्यांच्याजवळ एक छोटं बाळ होतं. त्या बाळाला घेऊन खाली बसल्या होत्या. पूर्ण एवढी जोरात हवा चालू होती. बघू शकता हा माणूस काय चालू आहे त्याचं. एवढी जोरात हवा चालू होती वरती. बघू शकता पूर्ण आता आम्ही आलेलो आहे ब्रह्मगिरीच्या डोंगरावरती. आणि आता डोंगरावरतून चाललो आहे जिथून गंगेचा उगम झालेला आहे. आम्ही त्या ठिकाणी जाणार आहे. ते समोर बघू शकता करण आणि ब्रिजेश आहे, दोघंजणं पुढे गेले आणि मी मागे एकटं राहिलो आहे. आणि तो खूप छान त्या ठिकाणी छोटे छोटे झरणे पण तुम्हाला बघायला भेटतात. ते बघा त्याचे पाणी येऊ राहिलं. हे बघा खूप छान. आणि हवा तर एवढी जोरात चालू आहे की म्हणजे कानामध्ये असं पूर्ण असं आवाज येऊ राहिलं कानामधनं.
तेव्हा ते दोघं जण कुठं जाऊन उभं राहिले. हवेमुळं ते दोघं जण तो ब्रिजेश आहे तो घराच्या जाऊन उभं राहिला आहे, कारण की हवा जेवढी जोरात चालू आहे आणि जो छोटा छोटा बारीक पाऊस पडू राहिला त्याचे फटके बसू राहिले आम्हाला. हे बघा समोर बघा पूर्ण ढग असं उतरले डायरेक्ट डोंगराला टेकले. हे बघा कसं वाटतं, पूर्ण हिरवं हिरवं गार. झाड पण बघू शकता किती भारी वाटतंय. हे बघा हे पण झाड एक तसंच आहे. कशाचं झाड असेल कमेंट करून सांगा नक्की. काय झाड आहे काही कळत पण नाही. पूर्ण म्हणजे एक सुद्धा या झाडाला पान नाहीये, बिना पानाचं झाड आहे. काय झालं नाव पण नाही मला झाड. हे बघा चला पुढे जाऊन आपण बघूया. आता आम्ही चाललोय गंगेकडं, म्हणजे जिथून गोदावरी नदीचा उगम झालेला आहे आम्ही त्या ठिकाणी चाललो आहे. ऐसा इतना धुआं चल रहा है यहाँ पे, पूरा मतलब पूरा बाल वैसा यहाँ पे वहाँ पे ऐसा मतलब गिर रहा था में, इतना हवा यहाँ पे चल रहा है. बोट पिया है क्या बहुत पिया नहीं, इतना हवा ही यहाँ पे चल रहा है कि क्या करें. भैया ने यहाँ पे हाथ पे खेकड़ा को पकड़ लिया है. ऊपर जा मेरे. अरे अरे वो शर्ट के अंदर चला जाएगा. वो काटता नहीं क्या? अरे वो क्या काटेगा, मैं उसको काट लूँगा. वो डायरेक्ट इसके अंदर फेक दिया. अरे वो उसका घर ही हो. मित्रांनो आता चाललो आहे आम्ही खाली चाललो आहे. आता पूर्ण म्हणजे मोबाईलची आमच्या कॅमेऱ्याची चार्जिंग पण संपत आलेली आहे आणि पूर्ण शर्ट पॅन्ट सगळं ओढलं झालो आहे मी, म्हणून थंडी पण खूप वाजत आहे. असं मला असं वाटतं मला सर्दी होणार आहे. आता आम्ही खाली जात आहे आणि मोबाईलची चार्जिंग पण संपल्यामुळे आम्ही व्हिडिओ काही शूट करणार नाही खाली जाता वेळेस. तर भेटूया खाली गेल्याच्या नंतरून. चला तर ठीक आहे, आता मोबाईल ठेवून देतो कारण की आता टाईम पण खूप जास्त झाला आहे, 4:30 वाजले आहे आणि आम्हाला खाली जाता अंधार होण्याची शक्यता आहे, म्हणून व्हिडिओ काय मी बनवणार नाही आहे. तर भेटूया खाली गेल्यानंतर.